प्रेमसंबंध जोडून अवघे 4 दिवस झाले होते, तरीही दोघांनी शरीर सुखासाठी लॉजवर भेटण्याचे ठरवले. त्यांच्या वयात खूपच अंतर होते. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. त्या दिवशी महिला कंपनीत जाण्यासाठी निघाली, पण कंपनीत न जाता थेट त्या तरुणासोबत लॉजवर मजा करायला गेली. त्यांना लॉजवर 8 तास घालवायचे होते, पण मध्ये जे घडले ते नक्कीच अंगाला काटा आणणारे होते. ही घटना औरंगाबादच्या बजाजनगर MIDC परिसरातून समोर आली आहे. प्रिया देशमुख वय 32 आणि रोहन पाटील वय 24. त्यांचे प्रेमसंबंध 8 दिवसांपूर्वी सुरू झाले होते. दोघे MIDCतील एकाच कंपनीत एकत्र काम करत होते. सदर महिला प्रिया ही विवाहित होती. संपूर्ण बातमी अशी आहे की 7 मार्च रोजी प्रियाने रोहनला शरीर संबंधासाठी लॉजवर भेटायचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी 8 मार्चला म्हणजे शनिवारी घाटी रुग्णालय रस्त्यावर असलेल्या सृष्टी लॉजवर भेटायचा प्लॅन बनवला. त्यांनी असा प्लॅन आखला की आपण कंपनीच्या वेळेनुसार घराबाहेर पडू, 12च्या सुमारास शहरात जाऊन शॉपिंग करू, दुपारच्या वेळी लॉजवर पोहोचू. त्यानुसार 8 मार्चला सकाळी ठीक 8 वाजता दोघेही घराबाहेर पडले. कंपनीत न जाता थेट लॉजवर गेले. पोलिसांनी प्रियाकडून 8 मार्च रोजी घडलेली सर्व हकीकत सविस्तर जाणून घेतली. तिचे उत्तर ऐकून पोलिसांनाही धक्काच बसला. तिने सांगितले, त्यावेळी रोहन आणि माझ्यात 1.5 ते 2 तासात 4 वेळा शरीर संबंध झाले. 5व्या वेळी त्यानेही संबंधाची इच्छा दाखवली, पण तेव्हाच त्याला काय झाले हे मलाही समजले नाही. रोहन अचानक चक्कर येऊन खाली कोसळला. खाली पडल्यावर तो डोक्यावर जोरजोराने बुक्के मारू लागला. काही क्षणातच तो बेशुद्ध पडला. मी घाबरले. मला काही सुचेनासे झाले. रोहनला काही वाईट झाले तर मला जबाबदार धरतील या भीतीने मी लॉजमधून गपचूप पळ काढला. पण इथपर्यंत आरोपी प्रियाला माहिती होती. पुढे काय घडले याची कल्पनाही तिला नव्हती. सृष्टी लॉजवर कार्यरत कर्मचाऱ्यांनी सांगितले, संध्याकाळी 6 वाजता आम्ही त्या खोलीची साफसफाई करणार होतो. दरवाजा उघडा असल्याने आम्ही आत शिरलो. आत पाहतो तर रोहन हा तरुण खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. आम्ही लॉज मालकाला कळवले. मालकांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली. रोहनला घाटी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या संशयास्पद मृत्यूबद्दल डॉक्टरांना फक्त एवढेच कळले की रोहनच्या मेंदूत एका रक्तवाहिनीचे नुकसान, सेरिब्रल एन्युरिझम, झाले होते. पोस्टमॉर्टम अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, पण लॉजवर सापडलेल्या प्रियाच्या आधार कार्ड क्रमांकावरून पत्ता काढत पोलिसांनी तिला अटक केली. या प्रकरणातून हे सिद्ध होते की प्रियाने शरीर सुखाच्या वासनेच्या आहारी जाऊन रोहनला प्रेमात अडकवले. दोघांच्या वयात खूप अंतर होते. प्रिया ही 32 वर्षीय विवाहित महिला, तर रोहन हा 24 वर्षीय तरुण. तरीही त्याला आपल्या जाळ्यात ओढले. पण यातून हेही स्पष्ट होते की रोहनच्या मृत्यूचे थेट कारण प्रिया नव्हती. प्रियाने फक्त एवढीच मोठी चूक केली की रोहनला अशा वाईट अवस्थेत सोडून पळ काढला. तिच्या भीतीमुळेच हा विषय इतका गुंतागुंतीचा झाला. विवाहित असलेल्या महिलांनी नवऱ्याबरोबर असूनही फक्त शारीरिक गरज भागवण्यासाठी तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे हे नक्कीच दुर्दैवी आहे. अशा विचित्र घटनांमुळे समाजात खळबळ उडते. प्रिया ही एक सामान्य गृहिणी नव्हती. ती कंपनीत चांगल्या पदावर होती. रोहनही हुशार आणि महत्त्वाकांक्षी होता. दोघेही एकाच विभागात काम करत होते. ऑफिसच्या ब्रेकमध्ये सुरू झालेल्या गप्पांमधून हळूहळू जवळीक वाढली. प्रियाला आपल्या वैवाहिक जीवनात काहीतरी कमतरता जाणवत होती. रोहनला तरुण वयातील उत्साह आणि आकर्षणाने तिच्याकडे ओढले गेले. 7 मार्चला प्रियाने रोहनला फोन केला. उद्या शनिवार आहे, आपण कुठेतरी एकटे भेटूया, असे तिने सुचवले. रोहनने लगेच होकार दिला. दोघांनी सृष्टी लॉज निवडले, कारण ते ठिकाण कंपनीपासून दूर आणि एकांतात होते. सकाळी 8 वाजता प्रिया घराबाहेर पडली. तिने नवऱ्याला सांगितले, कंपनीत एक्स्ट्रा शिफ्ट आहे. रोहननेही आपल्या रूममेटला असेच सांगितले. दोघे वेगवेगळ्या वेळी लॉजवर पोहोचले, रूम बुक केली. आज स्वतःच दरवाजा लावला. पहिल्या 2 तासात सर्व काही मजेत गेले. दोघेही उत्साहात होते. पण तिसऱ्या वेळी रोहनला थोडा त्रास जाणवला, तरीही त्याने दुर्लक्ष केले. 4थ्या वेळी त्याला डोके फिरल्यासारखे वाटले. 5व्या वेळी त्याने प्रियाला जवळ ओढले. पण अचानक त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तो खाली कोसळला. डोक्यात असह्य वेदना सुरू झाल्या. तो डोक्यावर हात मारू लागला. काही क्षणातच तो बेशुद्ध पडला. मी घाबरले. मला काही सुचेनासे झाले. रोहनला काही वाईट झाले तर मला जबाबदार धरतील या भीतीने मी लॉजमधून गपचूप पळ काढला. दुसरीकडे संध्याकाळी 6 वाजता लॉजचे कर्मचारी खोली साफसफाई करणार होते. दरवाजा उघडा होता. आत रोहन बेशुद्ध पडलेला. त्यांनी हाक मारली. प्रतिसाद नाही. मालकाला कळवले. मालकांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली. रोहनला घाटी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या संशयास्पद मृत्यूबद्दल डॉक्टरांना फक्त एवढेच कळले की रोहनच्या मेंदूत जन्मताच एक कमकुवत रक्तवाहिनी होती. वारंवार शरीर संबंधांमुळे रक्तदाब वाढला, ती वाहिनी फुटली, मेंदूत रक्तस्राव झाला, त्यामुळेच मृत्यू झाला. वैद्यकीय भाषेत याला सबअराकेनॉइड हेमरेज ड्यू टू रप्चर्ड अन्युरिझम असे म्हणतात. हे आजार वारंवार सेक्समुळे होत नाहीत, पण तणाव, रक्तदाब वाढणे हे ट्रिगर ठरू शकते. प्रियाला न्यायालयात हजर केले. तिच्या वकिलाने सांगितले ती घाबरली होती, तिने हेतुपुरस्पूर काही केले नाही, फक्त पळ काढला. न्यायाधीशांनी तिला जामीन मंजूर केला, पण तिची नोकरी गेली. कुटुंबाने तिच्याशी संबंध तोडले. रोहनच्या कुटुंबियांनी प्रियावर खटला दाखल केला, पण वैद्यकीय अहवालामुळे ती निर्दोष ठरली. ही घटना समाजाला एक धडा देते. प्रेम, वासना आणि जबाबदारी यांचा मेळ सांभाळणे गरजेचे आहे. विवाहित असूनही बाहेर संबंध ठेवणे, वयाचे अंतर दुर्लक्ष करणे आणि अडचणीत साथ सोडणे हे सगळे चुकीचे आहे. रोहनच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक होते, पण प्रियाच्या भीतीमुळेच तो विषय गुन्हेगारी स्वरूपाचा झाला. अशा घटना टाळण्यासाठी संवाद, विश्वास आणि वैद्यकीय जागरूकता आवश्यक आहे. तुम्हाला अशा विचित्र घटनेबद्दल काय वाटते? रोहनच्या मृत्यूचे नेमके कारण मेंदूतील रक्तवाहिनी फुटणे हे होते, पण पोलीस प्रकरण बंद करणार आहेत. अशा घटना रोखण्यासाठी काय करता येईल? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.